हॅलो. सर्व अधिकारी आणि मान्यवरांना अभिवादन, नमस्कार. जेवणानंतर आता प्रेझेंटेशन द्यायचं म्हटलं तर कठीण काम आहे, सगळ्यांना एंगेज ठेवायचं. पण जास्त वेळ घेणार नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळे बँकिंग क्षेत्रातून आहेत आणि बँकिंग क्षेत्रासाठी लागणारे टेक्नॉलॉजी आणि त्याला असलेलं रेग्युलेटरी RBI बॉडीने काय सांगितलं आहे, काय गाईडलाईन्स आहेत त्याच्यावरती थोडंसं मी फॉलो करतात आणि ESDS कुठल्या सुविधा देतात RBI गाईडलाईन्स अनुसार या विषयाने मी आता मांडणार. नेक्स्ट. तर मी विवेक खरमोडे ESDS मध्ये गेल्या 13 वर्षांपासून कार्यरत आहे. डेटा सेंटर आणि क्लाउड या सोल्युशन्स डिझाईन करणं, गव्हर्नमेंट, एंटरप्राइज, बँकिंग सेक्टरसाठी क्लाउड सोल्युशन्स, डेटा सेंटर सोल्युशन्स, सिक्युरिटी सोल्युशन्स, कन्सल्टन्सी असे वेगवेगळे उपक्रम आम्ही इथे करतो. याच्या आधी 15 वर्ष आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये डेटा सेंटर सांभाळलेले आहेत, जसं नॅशनल स्टॉक एक्सचेंज, सिंगापूर मर्कंटाईल एक्सचेंज, DDK, उज्ज्वल नॉलेज सिटी अशा नामांकित कंपन्यांच्या डेटा सेंटर्स पण बघितलेल्या आहेत, उभा केले आहेत, सांभाळलेले आहेत. कालपासून आपण वेगवेगळ्या सत्रांमध्ये बँकिंग सेक्टरशी रिलेटेड सायबर सिक्युरिटी किती महत्त्वाची आहे आणि आजच्या जीवनामध्ये सायबर अटॅक्स किती होत आहेत आणि हे किती सिरियसली घेतलं पाहिजे याच्यावर आपण वेगवेगळ्या वक्त्यांकडून ऐकलं आहे. त्याच्यावरच थोडासा अजून प्रकाश टाकतो. RBIच्या लेटेस्ट रिपोर्टप्रमाणे गेल्या जानेवारी ते ऑक्टोबर 2023 मागच्या वर्षी टोटल 13 लाख अटॅक झालेले आहेत आणि या 13 लाख अटॅक्सपैकी सर्वात जास्त 50% जास्त अटॅक्स हे वल्नरबिलिटीमुळे झालेले आहेत. वल्नरबिलिटी म्हणजे काय की आपले ॲप्लिकेशन्स, वेब ॲप्स, डेटाबेस सर्व्हर, आपले लॅब नेटवर्क हे जे काही डिव्हायसेस आहेत, ब्रांचेसमध्ये असलेले डेस्कटॉप्स, लॅपटॉप्स, प्रिंटर्स जे नेटवर्कला कनेक्टेड आहेत, याच्यात कुठेही वल्नरबिलिटी जी असते त्याला एक्सप्लॉइट करून अटॅकर तुमच्या सिस्टमचा ॲक्सेस मिळवतात आणि तिथे अटॅक करतात. ते 50% जास्त याची संख्या आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटी हा फार महत्त्वाचा विषय. तुम्ही जर तुमचे ॲप्लिकेशन्स क्लाउडमध्ये टाकले, डेटा सेंटरमध्ये टाकले, डेटा सेंटर आणि क्लाउडवर सिक्युअर असतंच, पण त्याच्या व्यतिरिक्त जे बाकीचा जो सेटअप असतो, तुमचे प्रिंटर झाले, डेस्कटॉप झाले, लॅपटॉप झाले, हे पण सिक्युअर करणं फार महत्त्वाचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त युजर गायडन्स, युजर अवेअरनेस, आपल्या सगळ्या एम्प्लॉईजला सिक्युरिटीबद्दल अवेअरनेस असं वेळोवेळी टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने जेवढ्या प्रगतीने पुढे जाते आहे, रोज नवीन नवीन सॉफ्टवेअर्स येत आहेत, रोज नवीन नवीन अटॅक्सच्या पद्धती येत आहेत, तसेच सिक्युरिटीचे पण नवीन नवीन सोल्युशन्स येत आहेत. मग हे आत्मसात झालं पाहिजे, लोकांना याच्याबद्दल अवेअरनेस झाली पाहिजे. फक्त युजर्सच नाही, आपले एम्प्लॉईजच नाही, तर आपल्या कस्टमर्सला सुद्धा याचा अवेअरनेस केलं गेलं पाहिजे. मग यासाठी कुठले गाईडलाईन्स फॉलो केले पाहिजे? RBIने आम्हाला खूप चांगले गाईडलाईन्स दिलेले आहेत पूर्ण बँकिंग सेक्टरसाठी. मग RBIच्या गाईडलाईन्सप्रमाणे 2 महत्त्वाचे मुद्दे, सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क आणि आता एप्रिल 2023मध्ये मास्टर डिरेक्शन फॉर आउटसोर्सिंग ऑफ IT रिसोर्सेस, हे असे 2 महत्त्वाचे गाईडलाईन्स RBIने केले आहेत. हे गाईडलाईन्स काय करून हे बघूया. नेक्स्ट. तर सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्कमध्ये आधी सोल्युशन वगैरे तुम्ही जे काही इम्प्लिमेंट करताय, क्लाउड असो, तुमचं डेटा सेंटर असो, कुठेही असो, पहिले बँकेकडून काय अपेक्षित आहे हे फार महत्त्वाचं आहे. बँकेकडून हे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या अपेक्षित आहेत. सर्वात महत्त्वाचं, आपण सगळेच असं म्हणतो की एखाद्या घराण्यामध्ये थोरले मोठे जर असतील तर त्या घराण्यामध्ये संस्कार असतात, एक शिस्त असते आणि ज्या घराण्यामध्ये थोरले मोठे असतात त्यांचा अधिकार असतो, त्यांच्या समाजामध्ये प्रतिष्ठा असते, मान सन्मान असतो. हेच वाक्य बँकिंग क्षेत्रातलं कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा सायबर सिक्युरिटी हा विषय येतो तंतोतंत खरं ठरतात. कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंटला सायबर सिक्युरिटी काय आहे, ITIS पॉलिसीज काय आहेत, RBI गाईडलाईन्स काय म्हणतात किंवा सर्टिनचे गाईडलाईन्स काय आहेत, हे गाईडलाईन्स माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. जर मॅनेजमेंट बॉडीला हे सगळे गाईडलाईन्स माहिती आहे, आपल्या बँकेमध्ये, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये कुठले सिक्युरिटी इम्प्लिमेंट केलेले आहेत, IT ॲसेट्स काय आहेत, हा जर कंट्रोल व्यवस्थित असेल, ही जर माहिती व्यवस्थित असेल, तर खाली असलेल्या बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये ऑटोमॅटिकली आपोआपच ही शिस्त येते, ही डिसिप्लिन येते आणि सगळ्यांना हे बंधनकारक होतं. त्यामुळे सायबर सिक्युरिटी हा मॅनेजमेंटचा, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचा महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे IDDच्या व्यतिरिक्त.
म्हणजे सायबर सिक्युरिटी पॉलिसी असते ती सर्वात पहिले तर बोर्डने अप्रूव्ह केलेली पाहिजे. त्यानंतर एक आम्ही साधारण सगळ्या जिथे व्हिजिट करायला जातो एक होतो IT आणि IS याच्या ज्या पॉलिसीज असतात याच्यात बऱ्याच ठिकाणी गल्लत केलेली असते. IT कंट्रोल्स हे असतात बऱ्याच ठिकाणी, पण इन्फॉर्मेशन सिक्युरिटी IS पॉलिसी त्याला इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पॉलिसी म्हणतात. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पॉलिसी प्रॉपरली डिफाईंड नसते. आता दोघांमध्ये फरक काय? IT कंट्रोल्स म्हणजे तुमचं OS हार्डनिंग झालं, तुमचं नेटवर्क लॅन वॅन याच्यावरचे सिक्युरिटी प्रोसिजर्स झाले, सिक्युअर कॉन्फिगरेशन झाले, हे सगळे पॉलिसीज हे कंट्रोल्स आहेत ते तुम्ही प्रॉपरली डिप्लॉय केले. अँटीव्हायरस मॅनेजमेंट आहे, पॅच मॅनेजमेंट आहे, हे सगळं केलं आहे. पण इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पॉलिसी म्हणजे कुठली इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल आहे, कुठली इन्फॉर्मेशन क्रिटिकल आहे, कुठली इन्फॉर्मेशन कोणी ॲक्सेस केली पाहिजे, कुठली इन्फॉर्मेशन शेअर केली गेली पाहिजे, कुठल्या पद्धतीने शेअर करायची आहे, या सगळ्याचं एक प्रोसिजर असलं पाहिजे. ज्या कंपन्या ISO सर्टिफाईड असतात त्या त्या ISO सर्टिफिकेशनमध्ये खास करून ISO 27001 सर्टिफिकेशनमध्ये या सगळ्या पॉलिसीज डिफाईन करता येतात त्या फ्रेमवर्क यूज करून. आणि RBIने हेच आपला सगळ्यांना गाईडलाईन्स दिलेली आहे की तुमचा जो सायबर IT IS फ्रेमवर्क असेल, जे पॉलिसीज प्रोसिजर्स असतील ते ह्या सगळ्या फ्रेमवर्कनुसार डिफाईन केले गेले पाहिजे. या बँकेकडून त्या अपेक्षा. त्याच्या व्यतिरिक्त एवढे सगळे सिक्युरिटी कंट्रोल्स पॉलिसीज प्रोसिजर्स टाकून जसं काल आपले वक्ता म्हणत होते की कुठलंच नेटवर्क सिक्युअर नाही आहे, बँक ऑफ अमेरिकाचं सुद्धा नेटवर्क सिक्युअर नाही आहे. मग त्याच्यासाठी जे काय आपल्याला प्रिकॉशन्स घेतले गेले पाहिजे त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर कुठलीही अनुचित घटना घडली तर अशा सिच्युएशनमध्ये काय ॲक्शन घेतली गेली पाहिजे याला रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. तर सायबर सिक्युरिटी रिस्क मॅनेजमेंट हे सुद्धा एक डॉक्युमेंट प्रत्येक ऑर्गनायझेशनने बनवलं गेलं पाहिजे. आणि त्याचा कंट्रोल आणि गव्हर्नन्स IT टीमकडे नसून तर एक IT गव्हर्नन्स टीम सेपरेट असली पाहिजे. ही टीम नसून एक सिंगल व्यक्ती असला तरी चालेल, पण एक गव्हर्नन्ससाठी एक सेपरेट व्यक्ती पाहिजे जो हे सगळे पॉलिसीज प्रोसिजर्स सिक्युरिटी गाईडलाईन्स हे काय इम्प्लिमेंट केलेले आहेत याच्यावरती प्रॉपर लक्ष ठेवेल, ऑडिट्स करेल आणि मॅनेजमेंटला रिपोर्ट देईल. म्हणजे हे अनबायस्ड आणि निष्पक्ष रिपोर्ट हा मॅनेजमेंटला दिला जाईल आणि RBIला तुम्ही रिपोर्ट सबमिट करता येईल. या काही रिक्वायरमेंट्स आहेत RBIने जे सेट केलेले आहे गाईडलाईन्स आहेत, तर बँकेने कुठले काय प्रोसेस इम्प्लिमेंट केले गेले पाहिजे ते फार महत्त्वाचे आहे. आणि याच्यानंतर जे काही सोल्युशन तुम्ही इम्प्लिमेंट करतात, मग तुमचे CBS ॲप्लिकेशन असो, अलाईट चॅनल्स असो, बाकीचे जे काही ॲप्लिकेशन्स आपण यूज करतो बँकमध्ये आपल्या कस्टमर्सला सुविधा देण्यासाठी. आता लंचच्या आधी कदम साहेब म्हणून बोलत होते की कस्टमर सर्व्हिस, कस्टमर सेवा, आता याही पुढे जाऊन कस्टमर डिलाईट हे फार महत्त्वाचा विषय झाला आहे. तर आपल्या जे कस्टमरला आपण वेगवेगळ्या सर्व्हिसेस देतो आहोत, या सर्व्हिसेस इफेक्टिव्हली प्रॉपरली डिलिव्हर झाल्या पाहिजे, कंटिन्युअस डिलिव्हर झाल्या पाहिजे. यासाठी पूर्ण नेटवर्क सगळे ॲप्लिकेशन्स हे सिक्युअरली डिप्लॉयड पाहिजे. तुम्ही तुमच्या डेटा सेंटरमध्ये डिप्लॉय करा किंवा क्लाउडमध्ये डिप्लॉय करा, कोलोकेशन मॉडेलवर डिप्लॉय करा, कुठेही डिप्लॉय करा. हे डिप्लॉय करताना ज्यावेळेस याचं आर्किटेक्चर बनवं, याचं ज्यावेळेस फ्रेमवर्क बनतं त्यावेळेस सिक्युरिटीची काळजी त्याच वेळेस घेतली पाहिजे. ते इम्प्लिमेंट केल्यानंतर सिक्युरिटी नाही इम्प्लिमेंट करायची. जसं इन्शुरन्स आहे, आपण इन्शुरन्स आधीच काढतो, इन्शुरन्स मेल्यानंतर काम येतो पण आधीच आपण काढतो, तर प्रीमियम भरायचं. सिक्युरिटीसुद्धा इन्सिडेंट होण्याआधीच इम्प्लिमेंट केली गेलेली पाहिजे. इन्सिडेंट झाल्यानंतर सिक्युरिटी इम्प्लिमेंट नाही करायची. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही कुठलंही ॲप्लिकेशन असतं, साधी वेबसाईट जरी डिप्लॉय करत असाल त्यावेळी वेबसाईट डिप्लॉय करताना त्याच्याला लागणारी सिक्युरिटी ती इम्प्लिमेंट केली गेली पाहिजे. ती कशी करायची तर RBIने काही गाईडलाईन्स दिलेत आणि आउटसोर्स जर करणार असेल तर आउटसोर्स करण्यासाठी पण काय गाईडलाईन्स असले पाहिजे ते सगळे आपण इथे डिटेलमध्ये डिस्कस करतात. आणि सर्वात मेन हे सगळं इम्प्लिमेंट केल्यानंतर एज्युकेशन अँड अवेअरनेस प्रोग्राम प्रत्येक ऑर्गनायझेशनने, छोटी मोठी कुठलीही असो, गव्हर्नमेंट, बँकिंग, नॉन बँकिंग, प्रत्येक ऑर्गनायझेशनने आपले युजर्स, आपले एम्प्लॉईज आणि आपले कस्टमर्स सगळ्यांना एज्युकेट केलं पाहिजे. आपले सर्व्हिसेस काय आहेत, तुम्ही ऑनलाईन सर्व्हिसेस यूज करतात कसे यूज करायचे, त्याला सिक्युअरली कसं यूज करायचं आहे, काही अप्रिय घटना होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, जसे पासवर्ड शेअर करू नका, OTP शेअर करू नका, कुठे ईमेलला क्लिक करू नका. हे एज्युकेशन प्रोग्राम्स कंटिन्युअसली बँकेने वेगवेगळ्या माध्यमातून रन केले पाहिजे. नेक्स्ट, तर सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क या 3 मेजर त्यांमध्ये डिफाईन करता येईल. म्हणजे RBIचे गाईडलाईन्स आहेत त्याच्यामधून हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत: प्रोटेक्ट, मॉनिटर आणि रिकवर.
प्रोटेक्ट म्हणजे ज्यावेळेस आपण पूर्ण जसं मी सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही कुठलंही ॲप्लिकेशन डिप्लॉय करता, ते ॲप्लिकेशन डिप्लॉय करतानाच तुम्ही सिक्युरिटी मेजर्स घेतले पाहिजे. जे काही टूल्स लागतात, जे काही पॉलिसीज डिफाईन केले गेले पाहिजे, ते प्रॉपर पॉलिसीज डिफाईन करा, ते प्रॉपर टूल्स इम्प्लिमेंट करा. तुमच्या ऑर्गनायझेशनची नीड काय आहे, आपल्या बँकेची नीड काय आहे, आपला व्यवसाय कुठल्या स्तरावर आहे, कुठल्या राज्यांमध्ये पसरलेला आहे, त्याचा व्याप किती मोठा आहे, त्या हिशोबाने ते सिक्युरिटी डिफाईन केली गेली पाहिजे, त्या हिशोबाने ते इम्प्लिमेंट केली गेली पाहिजे. ते झालं प्रोटेक्शन. त्यानंतर मॉनिटर. एकदा हे सगळे टूल्स आणि डिव्हायसेस इम्प्लिमेंट केले, पॉलिसीज इम्प्लिमेंट केले, हे मॉनिटर करणं फार गरजेचं आहे. मॉनिटर कसं करणार, आपल्याकडे प्रॉपर पूर्ण डेटा सेंटर, पूर्ण क्लाउड आणि ब्रांचेसमध्ये असलेले इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी, हे सगळं आपल्याला प्रॉपर मॉनिटर करता येत म्हणून एक आपण मॉनिटरिंग टूल घ्यावं. आणि रिकवर करण्यासाठी प्रॉपर बॅकअप आणि रिकव्हरी सोल्युशन, डिझास्टर रिकव्हरी सोल्युशन, बिझनेस कंटिन्युटी प्लॅन, हे सगळं असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, हे काही सायबर सिक्युरिटी कंट्रोल्स आहेत, हे सगळे इम्प्लिमेंट केले गेलेले पाहिजे. जसं तुमचं पॅच मॅनेजमेंट आहे, ओएस हार्डनिंग आहे, IT असेस इन्व्हेंटरी आहे, डेटा क्लासिफिकेशन आहे, तुम्हाला लँड सेगमेंटेशन आणि त्याचं सिक्युरिटी आहे. त्याच्यानंतर त्यांचं अँटीव्हायरस, पॅच मॅनेजमेंट, पॉलिसी डेफिनेशन्स, गव्हर्नन्स अगेन फार खूप मोठा मुद्दा आहे. आपण आधी बोललो होतो. गव्हर्नन्समध्ये कुठले आपण टूल्स इम्प्लिमेंट केले, कुठले प्रोसिजर्स इम्प्लिमेंट केले आहे, हे मॅन्युअली जर मेजर करायचं झालं तर हे कठीण असतं. काही त्याच्यात मिस्टेक्स होऊ शकतात, काही गोष्टी सुटू शकतात. त्यामुळे टूल्स अवेलेबल आहेत, सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, जे गव्हर्नन्स ऑटोमॅटिकली मॉनिटर करू शकतात. तर गव्हर्नन्स हा एक फार महत्त्वाचा पॉईंट आहे, जो सिक्युरिटी कंट्रोल्समध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. नेक्स्ट, हे झाले सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्कचे रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे. आणि आता मास्टर डायरेक्शन जे RBI April 2023मध्ये दिलं होतं, ते काय आहे ते आपण क्विकली बघूया. नेक्स्ट, मास्टर डायरेक्शनचा की ऑब्जेक्टिव्ह, की प्रिन्सिपल काय आहे. आता ही जी काही टेक्नॉलॉजी रोज बदलते आहेत, आपल्याला नवीन नवीन सर्व्हिसेस द्यायच्या आहेत, याच्यासाठी आपण रोज नवीन लोक हायर करू शकत नाही ज्यांना ही सगळी टेक्नॉलॉजी येते. म्हणून आउटसोर्सिंग करणं गरजेचं होतं. पण मग आउटसोर्सिंग करताना तुम्ही आउटसोर्सिंग कोणाला करता आहे, ती आउटसोर्स केलेली जे वेंडर आहेत, त्या वेंडरचा या क्षेत्रामध्ये किती एक्सपिरियन्स आहेत, त्यांचे फायनान्शियल, त्यांचे लिगल, हे सगळे कंडिशन्स काय आहेत, ते सगळं चेक केलं गेलं पाहिजे. आणि त्याचं प्रॉपर ॲग्रीमेंट्स डिफाईन झाले पाहिजे. आणि सर्वात मेन मुद्दा आहे की त्याचा कंट्रोल ऑर्गनायझेशनकडे पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की तुम्ही कुठलं आउटसोर्स केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिपेंडन्सी त्या वेंडरवर झाली आहे. काही डेटा जरी पाहिजे असेल तर तुम्हाला त्या वेंडरला कॉल करावं लागतं आणि सगळा डेटा त्याच्याकडून घ्यायला लागतं. तुम्हाला तुमचा डेटा तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे, मॉनिटरिंग तुमच्या हातात पाहिजे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे या मास्टर डायरेक्शनमध्ये. नेक्स्ट, हे काही महत्त्वाचे मुद्दे जे कव्हर केले जातात. इंटेलिजन्स, आउटसोर्सिंग ॲग्रीमेंट. आता वेळ यावं मला हे डिटेलमध्ये बोलता नाही येणार. गव्हर्नन्स, सिक्युरिटी, डेटा मॅनेजमेंट, बिझनेस कंटिन्युटी आणि ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी ही जे काय आपण इम्प्लिमेंटेशन केलं आहे, पॉलिसीज आहेत, जे काही सिक्युरिटी इम्प्लिमेंट केली आहे, ती फक्त मॅनेजमेंटलाच नाही तर RBIला देणं सुद्धा फार गरजेचं झालेलं आहे. सर्टिनी सुद्धा आता नवीन नियम काढलेले आहे की तुमच्या कंपनीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये कुठलाही इन्सिडेंट झाला तो 6 तासाच्या आत रिपोर्ट करायचा आहे. 6 तासाच्या आत रिपोर्ट नाही केला तर त्याच्यावरती लवकरच काही पेनल्टी लागणार आहे. आता सध्या पेनल्टी नाही आहे, पण तो रिपोर्ट करायचा असेल तर तो मॉनिटर झाला पाहिजे. आणि जर मॉनिटर करायचं असेल तर त्यासाठी सॉफ्ट सेंटर असलं पाहिजे, तरच तुम्ही तो रिपोर्ट करू शकता. मग ESDS याच्यासाठी कुठले सर्व्हिसेस देतात आपण. जे काही सोल्युशन्स आहेत, पहिले आपण कस्टमरसोबत त्यांचं पूर्ण ॲप्लिकेशन, त्याचं लँडस्केप, हे सगळं ॲसेस करतो, हे सगळं जाणून घेतो. आता सध्या कसं इम्प्लिमेंटेड आहे, काय त्याच्या कुठले ॲप्लिकेशन्स आहेत, कोण सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, काय आर्किटेक्चर आहे, काय सिक्युरिटी इम्प्लिमेंट केलेली आहे, कुठल्या प्रकारच्या पॉलिसीज आहेत, कुठल्या प्रोसेसेस इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, TC कुठे आहे, DR कुठे आहे, नेटवर्क कनेक्टिव्हिटी कोणत्या प्रकारची आहे, हे असं पूर्ण आपण ॲज इज ॲनालिसिस करतो. त्याचा एक रिपोर्ट बनवतो आणि त्याच्यात ज्या काही त्रुटी सापडलेल्या आहेत जेणेकरून तुमचं सिक्युरिटी अजून स्ट्रॉंग करू शकतो, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून ऑप्टिमाइज करू शकतो, हे आपण रिपोर्ट सबमिट करतो. हे सबमिट केल्यानंतर मग हे जे काही ऑब्झर्वेशन असतात, जे काही त्रुटी असतात, याच्यासाठी लागणारे सर्व्हिसेस, याच्यासाठी लागणारे जे काही टूल्स असतात, हे पण आपण डिप्लॉय करून देतो. आणि याच्यानंतर आपण मॉनिटरिंग करतो. ज्यांना कोणाला आपल्या ESDS डेटा सेंटरमध्ये व्हिजिट करून हे सगळं काय बघायची संधी मिळाली, तिथे तुम्ही बघितलं असेल आपण मॉनिटर कसं करतो आहे. आणि याच्यानंतर मॉनिटरिंग केल्यानंतर
डिझास्टर बिझनेस कंटिन्युटी प्लॅनिंग आणि डिझास्टर रिकव्हरी. ते आपण फार महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या बँकांना ही सेवा उपलब्ध करून देतो. आपल्याकडे 470पेक्षा जास्त बँक्स आहेत. याच्यात आपण यांना DC बिल्ड करून दिलं आहे, कोलोकेशन केलं आहे, क्लाउडवर आहेत, यांचं बिझनेस कंटिन्युटी प्लॅनिंग करून दिलेलं आहे, डिझास्टर रिकव्हरी केलं आहे, TR ट्रिल्स गेलेले आहेत. तर ह्या सगळे जे काही सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क आणि मास्टर डिरेक्शन याच्यात दिलेले जे काही गायडन्स आहेत हे आपल्या सोल्युशन्समध्ये आपण प्रत्येक स्टेपला कव्हर करतो. आणि यानंतर जे ॲप्लिकेशन्स आपल्या क्लाउडवर टाकतो त्याच्यासाठी आपण एक सेपरेट एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं आहे, ज्याला आपण बँकिंग कम्युनिटी क्लाउड म्हणतो. बँकिंग कम्युनिटी क्लाउड म्हणजे एक सेपरेट रॅक्स आहेत, त्याच्यात सेपरेट सर्व्हर्स आहेत, स्विचेस आहेत, स्टोरेज आहे, डेडिकेटेड टू बँकिंग सेक्टर. त्याच्यावरती दुसरं कुठलाच कस्टमरचं ॲप्लिकेशन चालत नाही. आणि हा सेटअप जो आहे हा सेटअप RBIच्या गाईडलाईन्स प्रमाणे IT Act 2000 आणि वेगवेगळे जे रेग्युलेटरी बॉडीज आहेत त्यांच्या गाईडलाईन्स आहेत त्या हिशोबाने ते आपण सेटअप केलं आहे आणि त्याला PCI DSSचं ऑडिट पण करून घेतलं आहे. सो हा इन्फ्रास्ट्रक्चर खूप सिक्युअर आहे आणि बँकिंगसाठी लागणारे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते तिथे सेफली इन्स्टॉल करू शकतात. तर ESDS जे काय सोल्युशन्स देते बँकिंग सेक्टरला किंवा गव्हर्नमेंट सेक्टरला, हे सगळे गाईडलाईन्स आपण लक्षात ठेवून तुमचं काम सोपं व्हावं, तुमचं गव्हर्नन्स तुम्हाला प्रॉपर व्हावं, तुमचं कंट्रोल तुमच्याकडे राहावं, हे सगळे लक्षात ठेवून आपण सगळे सोल्युशन्स देतो. आणि हे आपले 5 डेटा सेंटर्स आहेत इंडियामध्ये. नाशिकमध्ये एक आहे, मुंबईमध्ये 2 आहेत, बँगलोर, मोहाली हे आपले डेटा सेंटर्स आहेत. आणि पुढे पण आपले बरेच डेटा सेंटर्स येणार आहेत पूर्ण भारतात. आपण पूर्ण 5 कॉन्टिनेंट्समध्ये अवेलेबल आहोत. आपण भारताच्या व्यतिरिक्त US आणि UK मध्ये पण सर्व्हिसेस देतो. टोटल रिमोट मॅनेज सर्व्हिसेस, रिमोट डिझास्टर रिकव्हरी सर्व्हिसेस, सॉफ्ट सर्व्हिसेस, सॉफ्ट तुमच्याकडे पेज करायचा असेल किंवा तुम्हाला ESDSचा सॉफ्ट यूज करायचा आहे किंवा हायब्रिड मॉडेलमध्ये, या सगळ्या सर्व्हिसेस आपल्याकडे आहेत. याच्या व्यतिरिक्त ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट पण ESDS करते. सो बँकिंग सेक्टरला लागणारे जे काय सर्व्हिसेस आहेत या सगळ्या सर्व्हिसेस ESDSकडे उपलब्ध आहेत. आणि आम्ही ही 1200 लोकांची फॅमिली आहे, गेल्या 19 वर्षापासून कार्यरत आहे. 470पेक्षा जास्त बँकांना आपण या सगळ्या सर्व्हिसेस देतो. 19 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आपल्याकडे. तर तुम्हाला याबद्दल अजून जर काही सविस्तर माहिती घ्यायची असेल तर आपल्या स्टॉलवरती सगळे ESDSचे एक्सपर्ट्स उपलब्ध आहेत. तुम्ही सविस्तर तिथे येऊन चर्चा करू शकता. आपल्या स्टॉलवरती B1 आपला स्टॉल आहे. सगळ्यांना विनंती आहे स्टॉलवर नक्की या, आपण या विषयावर अजून सविस्तर बोलू. वेळेअभावी जास्त बोलता येत नाही. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं, की संधी दिली बोलण्याबद्दल त्यावर सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद.